सर्वांना स्वाभिमानी जय भीम भावांनो। तर भावांनो, ही घटना आहे MP मधली नाहरगड गावाचं नाव आहे नाहरगड। तर या गावामधले दलित शिक्षका होती, ठीक आहे। तर या शिक्षकांनी 26 जानेवारीच्या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा फोटो, डॉक्टर आंबेडकर यांचा फोटो, महात्मा गांधी यांचा फोटो हे यांनी समोर ठेवून त्यांना पुष्प अर्पण केले होते। तर काही गावकऱ्यांचा प्रश्न हा होता की तिथं माता सरस्वती याचा फोटो काऊन नाही, कारण की तीच शिक्षाची देवी आहे। तर आता मला तुम्ही खरंच सांगा, हे जे काल्पनिक पात्र आहे यांनी कुठं संघर्ष केला शिक्षणासाठी? सावित्रीबाई फुले, तुम्ही जर यांचा इतिहास वाचला तर तुम्हाला कळेल की पहिली शिक्षक अध्यापिका त्याच होत्या, बरोबर ना? मी काय खोटं बोलतोय? तुम्हाला माहीतच असेल। पण जे काल्पनिक पात्रता आहे MP UPमध्ये सारखी घडत असती, बरोबर? तर या शिक्षकावरती यांनी दबाव टाकला आणि त्यांच्याकडून सरस्वती यांची पूजा करून घेतली, बरोबर? तर आता SC ST ॲक्टच्या अनुसार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे, बरोबर? आणि मी तुम्हाला ती क्लिप दाखवतो छोटीशी, हे बघून घ्या एक वेळेस। बच्चों की देवी तो सरस्वती है, बच्चों की देवी तो सावित्रीबाई फुले सरस्वती है। इनको यहाँ से वहाँ चलो, मना थोड़ी है। क्या पढ़ गए, मास्टर बन गए। जगह पे बैठो और आराम से प्रोग्राम देखो। नहीं देखें, प्रोग्राम बंद होगा। तो यहाँ कुछ भी नहीं होगा। नहीं, पूजा करना पड़ेगा। नहीं करना पड़ेगा, नहीं करूँगी पूजा। क्या करोगे आप? नहीं करूँगी पूजा। करके देखो, प्रोग्राम बंद करेंगे। ये दादागिरी चल रही है। दादागिरी है। हाँ, सरस्वती की पूजा करो, कोई दिक्कत नहीं, करो फिर। दिया कुछ भी तो लगाती इनके। दिया से क्या मतलब है? हिंदू परंपरा याद नहीं है तुम्हें? आपको हिंदू परंपरा याद नहीं है? हिंदू से क्या मतलब है? ऐसे नहीं है मतलब। हिंदुस्तान में रहे, हिंदू परंपरा पता नहीं है तुम्हें? हिंदू क्या है यहाँ पे? सरस्वती विद्या। तर बघितलं भावांनो, अशा प्रकारे त्यांची शब्दरचना होती आणि अशा प्रकारे ते आपल्या काही महिलांवरती अत्याचार करतात UP MP मध्ये, बरोबर? तर अशा हरामखोरांना शिक्षा झाली पाहिजे आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। ॲट्रॉसिटी ॲक्ट त्यांच्यावर दाखल झालाच पाहिजे, बरोबर ना? कारण की हे असे मनुवादी जे लोक आहेत हे काय करतात की जातीभेद निर्माण करून दोन समाजामध्ये किंवा इतर कुठल्याही समाजामध्ये वादिवाद करतात आणि शिक्षणाचं मूल ज्यांना द्यायला पाहिजे त्यांना सोडून हे काय काल्पनिक पात्रामध्ये घुसवतात, बरोबर? शिक्षण हे शिक्षणाच्या जागेवरती पाहिजे आणि यांचे जे काल्पनिक पात्र आहे हे शाळेमध्ये समावेश न झाला पाहिजे। माझी अशी मान्यता आहे की शाळेमध्ये याची देवी धर्म शिकवायलाच ना पाहिजे, यांचं कुठे शब्दरचना नसली पाहिजे यांची देवी धर्माची। तुम्ही शिक्षणावरती फोकस करा। अरे बाहेर देशामध्ये शिक्षणावरती इतका जोर दिला जातो की तिथं कुठल्याही देवी धर्माचं नावच घेत नाहीत, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये अशी गोष्ट चालू आहे सध्याला की फक्त देवी धर्माच्या नावावरती काय करतात, राजकारण करतात, ठीक आहे? एका समाजाला दाबण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्याला उच्च श्रेणी दाखवण्याचा प्रयत्न करतात। पण हे सर्व जे घटना घडू लागलेत आता जास्त घडू लागलेत, पण अशा घटना आपण उत्तर दिलं पाहिजे। आणि हे जे मूर्ख लोक आहेत जे वादिवाद करतायत, बरोबर, एका धर्माला नाव ठेवतात आणि स्वतःला उच्च श्रेणी समजतात, यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, बरोबर ना भावांनो? व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।